तर मराठा समाजाला आरक्षण का देऊ शकलो नाही हे आजोबांना विचारा। राधाकृष्ण विखेंचा रोहित पवारांना हा सल्ला पाहायला मिळतो। रोहित पवारांना अजून शिकायचं आहे असं देखील विखे पाटलांनी म्हटलंय। तर एकदा समोरासमोर होऊन जाऊ द्या असं आव्हान जे आहे ते यावेळेला रोहित पवारांनी दिलं। मला वाटतं रोहित पवारांचं सगळं राजकारण आता ते स्वतः बोलतात की त्यांच्या आजोबांचं त्यांना मार्गदर्शन आहे। ज्याने मराठा समाजाला आरक्षण मराठा आरक्षणापासून वंचित ठेवलं। 94 साली मंडळ आयोगातून दिलं नाही। ज्यावेळी मंडळ आयोगाचा निर्णय झाला नंतर स्वतः सांगितलं की मराठांना आरक्षण मिळू शकत नाही। मला वाटतं त्यांनी एकदा आजोबांचा सल्ला घेतला पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे आपण आरक्षण काय देऊ शकलो नाही। म्हणजे हे नंतर मग मला वाटतं त्यांना अजून बरं शिकायचं आहे। माझं एवढंच विखे पाटील साहेबांना म्हणणं आहे की आपण 2004चा निर्णय तिथं बघावा आणि जेव्हा केव्हा विखे पाटील साहेब हे वरिष्ठ नेते आहेत। मला तुम्ही सांगा, मी छोटा नेता आहे, नेता सुद्धा नाही, मी कार्यकर्ता आहे। माझा अभ्यास कदाचित कच्चा असेल तर फक्त एक स्टेटमेंट देण्यापेक्षा समोरासमोर होऊन जाऊ द्या। मी अभ्यास करून येतो, तुम्ही अभ्यास करून जावा। त्यामुळे काय होतं, आम्ही युवा म्हणून एखादा प्रश्न जेव्हा मांडतो, एखादी भूमिका जेव्हा मांडतो, आम्हाला नेहमी हेच सांगितलं जातं, तुम्ही युवा आहात, तुम्हाला त्यातलं काहीच कळत नाही। मग युवा आहात आम्ही लढायचं नाही का, आम्ही मुद्दे मांडायचे नाही का, आम्ही अभ्यास करायचा नाही का? त्यामुळे जर तुम्ही मोठे वरिष्ठ नेते असाल तर एकत्रित बसू, समोरासमोर होऊन जाऊ द्या।